ज्ञानेश्वरी अध्याय 13वा भाग 2 अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा। तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव। तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, ज्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो, ते एक वाचुनी आणे जिये भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसे मने निश्चयो करी। स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी काण झाडी दे आत्मज्ञानी बुडी सद्भावाची। स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानावर गोष्ट येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो। भंगलिया वाटे शोधुनिया अव्वाटे निघिजे जे विनीटे राजपंधे। जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्याचा शोध करून मग जसे राजमार्गाने निघावे, तैसे ज्ञान जाता करी आघवेची एकीकडे सारी। मग मनबुद्धी मोहरी आत्मज्ञानी। त्याप्रमाणे जी जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यास अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो। म्हणे एक हेची आथी एर जाणणे ते भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय। तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय। अशा निश्चयाला ज्याची बुद्धी मेरूप्रमाणे होते, एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुवदेयो गगणीचा तैसा राहिला। ज्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो, तयाचा ठाई ज्ञान या बोला म्हणसी व्यवधान ते ज्ञानी बैसले म्हण तेव्हाची देतो। त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे असे जर तू अर्जुना म्हणशील, तर जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो ते झाला। तैसी तरी बैसलेपणे जे होये ते बैसताची बोलेण होये। परिज्ञाना तया आहे सरिसा पाडू। तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तर पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे। आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेयही वरी सरळ दिठी जया। आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय होय। त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते। एरवी बोधा आले निज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची म्हणे तरी ज्ञान लाभोही न म्हणे जाहला सांता। वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही। आंधळे निहाती दिवा घेऊणी काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वाया जाय।
आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याचा त्याला उपयोग काय? त्याप्रमाणे आपल्या झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही तर ते ज्ञान म्हणून जे जे काही आहे ते हेच असा ज्याचा निश्चय असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थ जातो. जरी ज्ञानाचे निप्रकाशे परतत्वी दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली ही वस्तूची आघवी ते देखे. ऐसी व्हावी बुद्धी चोख. म्हणून ज्ञान जेवढे दाखवेल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूत असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. या लागी ज्ञान निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसेनी उन्मेखे आथिला जो. याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखविलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणेन लगे. जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगावयास नको. पै ज्ञानाचे निप्रभे सवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते. परंतु ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भेटते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. तोची ज्ञान हे बोलता विस्मो कवण पांडू सुता काय सवितया ते सविता म्हणावे असे. अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय? सूर्याला सूर्य म्हणायलाच पाहिजे काय? तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचेच फार वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस? आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास. हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्लाळाने अतिशय रसभरीत वर्णन करावे ही जी सामान्य कवींची क्लुप्ती तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते व तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? तर तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढायच्या वेळी जी कासेखाली बसू देत नाही तर अशी ती नुसती लाथरी गाय कोण पोशील? त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धी न पावताना ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पाल्लाळ लावतात ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू देत, तू मात्र चांगले केलेस. ज्या ब्रह्मज्ञानाच्या थेंबाच्या हेतूने लोक यागादी कष्ट करतात, ज्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल? अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागे ना का? जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही इतका मोठा वाटतो, तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का? पूर्णचंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय? त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले असता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल? आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्यावेळेला स्वयंपाकाला संपावयाचे माहीत नसते असे असते. तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुलाही येते ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे, म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही.
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज माझाही हेतू असाच आहे असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले. आणखी महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ कसे बोलणे वाढू देत नाही. याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली. ऐका, यानंतर या लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्वही ज्ञानीही तसेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले. तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखविले. यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल, कारण की जे ज्ञान नाही ते आपोआपच अज्ञान आहे. अर्जुना, असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते, त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण मी काही लक्षणे सांगतो. तरी तो जो प्रतिष्ठेप्रमाणे जगतो, जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला संस्काराने संतोष होतो, पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत तसा तो जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे निश्चित समज. आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चे जाणून बुजून ठेवलेले असते, विद्येचा पसारा घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो आणि जेवढे म्हणून काही करतो तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. स्वतःच्या अंगाला भस्म गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करीत असता हा त्यास फसवत राहतो. तो अज्ञानाची खाण आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे रानात वणवा लागला म्हणजे वृक्ष प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे त्याच्या वागणुकीने सर्व जगास दुःख होते आणि तो सहज जे जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो. आणि ज्याचे जगणे हिंसेचे घर असते त्याच्यावर फार अज्ञान आहे, तर तोच अज्ञानाचा खजिना आहे. तसा भाता फुंकल्याने फुंकतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हृष्ट होतो अथवा दुःखी होतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता जी जशी वर आकाशाकडे चढते, अशा स्तुतीच्या वेळी जो आनंदाने चढून जातो, जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो, त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही, ज्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते, ज्याचे बोलणे व पाहणे वरून मोकळ्या मनाचे असते व अंगाने मदत करतो व नंतर भलत्यालाच मदत करतो, पारध्याचे जसे जनावरांना चारा घालणे असते तसे, त्याप्रमाणे ज्याचे दुसऱ्यास पोसणे अथवा सांभाळणे सरळ असते व जो चांगल्या माणसाची अंतःकरणे बिघडवतो, शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली निंबोळी जशी वरून सुंदर दिसते, तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही हे खरे मान. आणि गुरुकुलाची ज्याला लाज वाटते, गुरुभक्तीला जो कंटाळतो व गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो, त्या अभक्ताचे नाव घेणे हे जिव्हेला शूद्राच्या अन्नाचा स्पर्शाप्रमाणे आहे. कारण काय करावे, अज्ञानाची ही लक्षणे सांगतानाच त्या अभक्तांचे नाव घेणे भाग पडले. म्हणून आता गुरुच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा. एवढ्यानेच ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याचा पापाचा जो हीनपणा झाला तो घालवील. येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चारणाचे भय
व हरण करतो, मग आणखी चिन्हे ऐक असे देव म्हणाले. तरी जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय. त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात. त्या आडाप्रमाणे आत जो आत बाहेर अपवित्र असतो. ज्याप्रमाणे कुत्रे पोटास अन्न मिळवण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही. ज्या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे संघाला योग्य किंवा अयोग्य अजागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीविषयी जो काही विचार करीत नाही. विहित कर्म करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर ज्याचे मनात दुःख वाटत नाही, पाप करण्यात ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी तो अतिशय बेगुमान असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते, जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोडाशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो. डबक्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर तो घाबरून जातो. वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दुःखाने पुरे व्यापले जाते. पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहत जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाने त्याचे मन भटकत असते असे समज. वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर राहत नाही व जो क्षेत्रात तीर्थाच्या ठिकाणी अथवा सप्तपुऱ्यांपैकी कोण्या एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही. माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून तो शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा करतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते. ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणतच नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एके ठिकाणी राहील, नाही तर तो सारखा हिंडतो. जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे पुष्कळ अज्ञान आहे. आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा घरबंद नाही, ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानीत नाही, तसा तो निषिद्ध कर्म करण्याकरता भीत नाही. व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही, ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही, जो लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो, जो आपल्या कुळातील आचार मानित नाही, जो वेद्यांची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास योग्य कर्म कोणते यातील निवड जो जाणत नाही, सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट वाहत असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुगलेला पाट जसा पाहिजे तिकडे वाहत असतो, आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो अथवा डोंगरावर पेटलेला वनवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते, पण उघड्यावर काय काय पडत नाही, मोगळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही, गावच्या वेशीचा उमरा कोण ओलांडित नाही, याप्रमाणे सत्रातील अन्न असते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही, अथवा वेशीच्या उंबऱ्याच्या आत कोण प्रवेश करणार नाही. त्याचप्रमाणे ज्याचे अंतःकरण असते, म्हणजे वरील उदाहरणांप्रमाणे जे बऱ्या वाईट कल्पनांनी व्यापले जाते, त्या पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे. आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांचे प्रेम सोडित नाही व मेल्यानंतरही स्वर्गात खावयास मिळावे म्हणून जो येथूनच सामग्री म्हणजे सकाम कर्मे करून ठेवतो, जो भोगाकरिता एकसारखे कष्ट करतो आणि ज्याला काम्य कर्म करण्याची व्यसन असते, जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरेसह स्नान करतो, विषय त्रासून जातो, पण हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही. तो कसा तर जसा कोडी पुरुष सडलेल्या हाताने खातो व त्याला जशी कुजलेल्या हातांची किळस येत नाही, ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो मागे हटत नाही, त्याप्रमाणे जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो,
हरिण हा मृगजळाच्या मागे लावून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडित नाही, पण असे म्हणत नाही की मृगजळाची भ्रांती आहे. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्याला त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो. पहिल्या प्रथम बाळपणात आई बाबा असे आईबापांचे वेड असते, ते संपते. मग तारुण्यात स्त्रीच्या रूपाने तो वेडा होऊन राहतो. मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असता म्हातारपणे येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळांवर आणून ठेवतो. एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला म्हणजे त्याची आई जशी त्या आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून राहतो आणि मरतो, परंतु विषयांविषयी त्याला वीट येत नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञानाला पार नाही असे समज. आता आणखी काही लक्षणे सांगतो. तर देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन कर्म करण्यास आरंभ करतो आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामध्ये तो पूर्ण कर्माने गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंती करतो. देवीचा देव्हारा डोक्यावर ठेवल्यावर देवर्षी जसा सहज घुमू लागतो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो, तो म्हणतो जगात काय आहे, तो एक मीच आहे. माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे. माझ्यासारखा कोणी मोठा नाही. प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय, तो मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन राहतो. रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत, त्याप्रमाणे ज्याला लोकांचे चांगले झालेले खपत नाही, परंतु एखादा जसा दिवा वात तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे जो ठेवावा तेथे काजळासारखे काळे होते. पाणी शिंपल्याने तो तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो, एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही. थोडकासा प्रकाश करतो व तेवढ्यानेच उष्णता वाढवतो. या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो, म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण ताठा मोठा असतो. नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो, अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते, त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सरी असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो, अंत्यज्याला जसे राज्यावर बसवले म्हणजे तो गर्वाने फुगतो, अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो, त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला तो तुला दिसेल. तो लाटण्यासारखा लवत नाही, दगडाप्रमाणे त्याला पाजर फुटत नाही. ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही. फार काय सांगावे, त्याच्याजवळ अर्जुना ज्ञान वाढत्या प्रमाणात आहे, हे तुला आम्ही निक्षून सांगतो. अर्जुना, आणखी असे पहा की जो घर शरीर वगैरे सामुग्रीच्या योगाने मागील जन्मांची आठवण ठेवीत नाही, कृतज्ञ मनुष्याच्या उपयोगी पडलेले जसे तो विसरतो, अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो, अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो, कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते, बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय तो गिळतो, पण आपण मरतो ही आठवण त्याला नसते, त्याप्रमाणे शरीराची नाक तोंडे वगैरे ही 9 द्वारे पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ठ अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंतःकरणात चलत नाही. आईच्या उदररूपी गुहेत विष्ठेच्या थरामध्ये घालून त्या पोटामध्ये 9 महिनेपर्यंत ज्यावेळी उकडला, ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काली झालेले कष्ट तो काहीच जो मुळीसुद्धा आठवत नाही. विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो किळस घेत नाही व कंटाळत नाही, जन्म नुकताच संपला नाही काय व लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही, आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही, झगड्याचा त्याला इतका विश्वास असतो की येथे एक मृत्यू आहे हे त्याच्या मनाला पटतच नाही, डबक्यातला मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही,
अथवा पारध्याच्या गाण्याने भुलून हरणीची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पाहता गळास लावलेले आमिष माशाने गिळावे. दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही, जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही, किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता खातो, त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही. शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा लाभ, विषय सुखाचे महत्त्व या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो, वेशेचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय. त्याप्रमाणे राजस सुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे. परंतु त्या बिचाऱ्याला हे काहीच लक्षात येत नाही की आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय, अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रात स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय. पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, तर त्यात पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मूर्ख लोक विषयवृद्धीतच खरी वृद्धी नसून खरा नाशच आहे हे जाणत नाहीत. समोर आलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणारा ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो, त्याप्रमाणे जसा जसा देह वाढेल तशी तशी दिवसाची वाढ होते, आणि जशी जशी ही विषयभोगांची विपुलता होईल तसे तसे आयुष्याला मरण अधिक अधिक जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसे जसे घासले जाईल त्याप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते, त्यामुळे काळाला उजाडते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही, अर्जुना फार काय सांगावे. हे शरीराचे नित्य मरणे जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही, हे महाभाऊ अर्जुना, तो अज्ञान देशचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही. जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो. डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा तो पुढे म्हातारपणा येणार आहे हे पाहत नाही, तसा तो पुढे म्हातारपण येणार आहे हे पाहत नाही. अथवा आडरानातील ओढ्यात जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते, शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होऊ लागतो व शरीरातील तेज कमी होऊ लागते व मस्तकाला कापरे सुटते, दाढी पांढरी होते, मान हलवून नाही नाही अशी निवारण्याची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूंचा पसारा वाढवीत राहतो, पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पाहत नाही, अथवा डोळ्यावर आलेल्या चिपडांच्या योगाने आळशी मनुष्य संतुष्ट होतो. अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पाहत नाही, तोच खरोखर अज्ञान आहे. आंधळ्या माणसाकडे किंवा कुबड्या माणसाकडे पाहून तो त्यास गर्वाने वेडावू लागतो, पण असे म्हणत नाही की माझीही उद्या हीच अवस्था होईल. आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले तरी ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही, तो पुरुष अज्ञानाचे घर आहे हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक. तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळ पोळ चरून आला व त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्यात धावतो, पुरलेल्या द्रव्यावर सर्प होतो, अशा जागेतून एखाद्याने चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून तो खास नास्तिक होतो. त्याप्रमाणे आरोग्य हे एखाद्या दुसऱ्या वेळी चुकून मिळालेले असते व तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे ही गोष्ट जो मानितच नाही. शत्रूला झोप लागली आहे एवढ्यावरच जो असे मानतो की आता आपले भांडण तंटे संपले, तो ज्याप्रमाणे आपल्या मुळाबाळांसह नाश पावतो, त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे तोपर्यंत जो रोगाची काळजी करत नाही, आणि स्त्री पुत्राधिकांच्या संगतीत जशी जशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते तसा तसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो. या स्त्री पुत्रादी व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढचे दुःख तो आगाऊ जाणत नाही.
अर्जुना, तो अज्ञानी आहे आणि जो इंद्रियांना हवे ते विषय देतो तो देखील तोच समजावा, अज्ञानीच समजावा. तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या सहाय्याने जो सेवन करण्यास योग्य अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषयांचे सेवन करतो, जे करू नये ते करतो व न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीची ज्याची बुद्धी विचार करते, जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो, जेथे अंग किंवा मन लागू नये त्यांना जाऊन खेळतो, जेथे जाऊ नये तेथे जातो, जे पाहू नये ते पाहतो व खाऊ नये ते खातो व त्याविषयी आनंद मानतो. ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो, ज्या मार्गाचे आचरण करू नये त्या मार्गाचे तो आचरण करतो, जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बोलतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे तो पाहत नाही. शरीरास व मनास आवडेल तेवढे असले पाहिजे म्हणजे झाले. मग ते कर्म करण्यास योग्य आहे किंवा नाही याचा तो काही विचार करीत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो. परंतु मला पाप लागेल अथवा नरक यातना भोगाव्या लागतील या पुढील होणाऱ्या गोष्टी जो काही पाहत नाही, त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल. परंतु हे राहू दे, आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक. त्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख पटेल. तर ताज्या सुवासिक कमळाच्या केशरात जशी भ्रमरी गुंतून राहते त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पाहशील. साखरेच्या राशीवर बसलेली जशी माशी उडत नाही त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा गूर चिखलात पूर्णपणे फसते, त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व जो त्या जागेत सर्प होऊन बसतो. मेल्यावर नवऱ्याच्या गळात जशी तरुण स्त्री मिठी घालते त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून राहतो. पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तसा श्रमांनी जो घराची जोपासना करतो. म्हातारपणी झालेल्या एकुलत्या एक पुत्ररत्नाचे आईबापास जितके प्रेम असते अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्री वाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही, ब्रह्मनिष्ठाचे अंतःकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झाले असता त्याचे जसे सर्व व्यवहार बंद पडतात, त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय हे काही जो जाणत नाही, जो नुकसान लाज पाहत नाही, दुसऱ्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयाकडे असते, ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो, ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्टमित्रासही दूर करतो आणि मगच द्रव्यच वाढवतो, त्याप्रमाणे जो दान व पुण्य करण्याचे कमी करतो तो कुटुंबातील माणसांना फसवितो, परंतु स्त्रीची खाज भरीत असतो, त्यात कमी पडू देत नाही. पूजिल्या जाणाऱ्या देवतांची गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरुला ठगवितो आणि आईबापांना दैन्य दाखवतो, तथापि स्त्रीसाठी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्य जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती आणतो. प्रेमळ भक्ताने जसे कुलदैवतेला त्यजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना प्रेमळ भक्ताने जसे कुलदैवतेला भजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो, जे खरे व चांगले असेल ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगवणूक देखील करीत नाही. हिला कोणी पाहिल, हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल तर युगांतच होईल असे ज्याला वाटते, ज्याप्रमाणे नायटियाच्या भयाने देवीची शपथ मोडीत नाहीत त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो. अर्जुना, फार काय सांगावे, ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्यावर ज्याचे प्रेम असते. अरे, तिची जी आणखी ही सर्व चीजवस्तू असेल ती तो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो. तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे, अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे, तो अज्ञानाची मूर्तीच आहे. आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खात असते त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुकतो व त्याप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्यावर जो संकोच पावतो, याप्रमाणे
ज्याच्या अंतःकरणात दुःख व सुख याची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे. आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे अथवा जाराकडे जाण्याकरता जाणी स्त्री जशी नवऱ्याच्या अंतःकरणात शिरून वागते, अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो आणि भजल्याबरोबर तो विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे तो म्हणतो. अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवाची स्थापना करतो व जेवढ्या उत्सुकतेने पहिल्याची पूजा करतो तितक्याच जोराने पुन्हा दुसऱ्याचीही करतो. ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. सर्व प्राण्यांशी जो निर्दयपणाने वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर याचा पुष्कळ भर असतो, त्याप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते, माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवितो व आपण देवदेवतांच्या यात्रेला जातो. दररोज माझे भजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसऱ्याच देवतांची पूजा करतो. घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्या वेळी पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचा उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे मी तुझा भक्त आहे असे म्हणतो. नित्यनैमित्तिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी भैरोबाला त्याच्या पत्तरात नैवेद्य वाढतो. नंतर सोमवार आला की बैल घेऊन शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो. वेशीत पाल ठोकून बसलेली वैश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. त्याप्रमाणे जो असतील तेवढ्या देवतांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही. त्याप्रमाणे जो भक्त मनाला वाटेल तसा धावणारा तू पाहशील तर तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज. आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थाची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे. ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तोही अज्ञानीच आहे. आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो शहाणा विद्वान त्या ब्रह्मविद्येची निंदा करतो तो उपनिषदांकडे जात नाही. ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही, आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्त्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी आहे, तो सर्व कर्मकांडे जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि तो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करील तसेच घडते. कलाकौशल्याच्या कामात निपुण असतो. पाकक्रियेत अतिप्रवीण असतो. अथर्वण वेदाचे विधी त्यास हस्तगत झालेले असतात. कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचे राहिले नाही. भारत तर त्याला पाठ असते. मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. नीतीसंबंधीची सर्व शास्त्रे त्याला अवगत असतात. वैद्यशास्त्र तो जाणतो. काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही. स्मृतीचा विचार त्याला कळतो. इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते. वैदिक शब्दाच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो. तो व्याकरणशास्त्रात प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक ज्ञानात जो खरोखर जन्मांध आहे त्या एक अध्यात्मज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे असा जरी तो असला तरी पण त्याच्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसे आईबापांनी पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नको. मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोरात जर नसली तर त्या पिसावरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना एका अध्यात्मज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही. एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून आणलेल्या वनस्पतींच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत.
ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे उत्तम आहेत, अथवा शिर नसलेल्या केवळ धड्यास जसे अलंकार घालावेत, अथवा नवरा नवरीशिवाय जसा वर्धावा काढावा, ही कशी केवळ एक विटंबना आहे, त्याप्रमाणे एका अध्यात्म ज्ञानाशिवाय ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज. याकरिता अर्जुने असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही, त्याला शरीर जे प्राप्त करते ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुर होय आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय. तो जे जे बोलतो ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे. अरे, त्याची जी पुण्यकर्मे आहेत ते अज्ञानच फळाला आलेले आहे. आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मांडले नाही, तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही, हे सांगावयास पाहिजे काय? नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार? अथवा घराच्या दाराच्या उंबऱ्यातच ज्याने मस्तक कापून खाचेत पुरलेले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल? त्याप्रमाणे अर्जुना, अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याला विषय होईल काय? म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पाहत नाही. हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको. जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातील मूल तृप्त होते. त्याप्रमाणे वर ज्ञानाचे जे वर्णन केले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण करण्यास नको. अंधळा मनुष्य जेवावयास बोलवला असता, जो दुसऱ्या डोळस वाटाड्यास बरोबर घेऊन यावयाचा, तसेच हेही आहे असे समज. याप्रमाणे ही अमानित्वादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली, कारण की ज्ञानाची 18 पदे उलट फिरवली असता अज्ञानाची लक्षणे सहज सिद्ध होतात. उदाहरणार्थ, अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे. मागे 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या अर्ध्यामध्ये श्री मुकुंदाने असे सांगितले की ही ज्ञानपदे उलटी केली की तेच अज्ञान होय. म्हणून अशा रीतीने अज्ञानम यदतोन्यथा या पदाचे मी विस्तारपूर्वक वर्णन केले. नाही तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवायचे महाराज, त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडित नाही, परंतु मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. आणि जेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कोठे आहे? हे कविपोषका व्यर्थ का भितोस? जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रकट कर, असे तुला श्री मुरारींनी सांगितले. देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रकट करावेस, हे देवांचे मनोगत ते तू आपल्या वक्तृत्वाने स्पष्ट दाखवित आहेस, असे म्हणण्याने देखील तुझे चित्त त्या भाराने दडपून जाईल. म्हणून हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हाला सहज संतोष झाला आहे, कारण की श्रवणसुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस. तर आता यानंतर तो श्रीहरी जे बोलला ते लवकर सांग, असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास म्हणाले की तर महाराज ऐका. देव असे म्हणाले. देव म्हणतात, अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज. अर्जुना, या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल ते ज्ञेय स्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. तेव्हा सर्वज्ञांचे राजे जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावयाचे ते एवढ्याच करता की ते ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने जाणले जात नाही, आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे राहत नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला ज्ञेयस्वरूप करते, जे ज्ञानस्वरूप असल्यामुळे संसाराचे कुंपण काढून टाकून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे. अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की त्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावता नाव आहे.
जे नाही म्हणावयाला जावे तर ते विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग व आकारही नाहीत व पाहण्याचा विषय व पाहणारी ही स्थिती नाही असे जाणल्यामुळे ते कोणी व कसे म्हणावे. आणि जर ते खरोखरच नाही असे म्हणावे तर महत्त्वादी कोणाच्या ठिकाणी स्फुरतात आणि त्याच्या वाचून कुठले काय आहे. म्हणून जे पाहून आहे नाही ही भाषामुखी झाली आणि ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे, ज्या संबंधाने काही विचार करता येत नाही, डेरा घागर व परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते त्याप्रमाणे हे ब्रह्मवस्तू सर्व जगात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तूचे येण्याची कारणे ते ज्ञाने वाचून कवणे उपाये नये आणि जाणतिले या वैरोते काही करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे जे जाणितले यासाठी याची साठी संसाराची काढून या काठी जिरोनी जाईचे पोटी नित्यानंदाचा ते ज्ञेयगा ऐसे आदि जयानसे परब्रह्म आपैसे नावजया जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकार देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणिजे तरी हे माया रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा आणि साचची जरा नाही तरी महदादिक कोठे ठाई स्फुरत कैची काई तेणे वीणसे म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोणी मुखी जाहली विचारासी मोडली वाट जेथे जैसे भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. सर्व देशामध्ये व सर्व कालामध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून होते तेच ज्याचे हात आहेत या कारणास्तव त्या वस्तूला विश्वबाहू असे म्हटले आहे. कारण ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे. म्हणून अर्जुना त्यास विश्वांघ्री असे नाव आहे. जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगवेगळे नाहीत तशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पाहणारी आहे. म्हणून विश्वतःचक्षु ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा जो प्रकार नेत्रहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला, जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकारे नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे ज्यास विश्वमूर्ध सर्वत्र मस्तक असलेला असे म्हटले जाते. अर्जुना असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते तसे जे सर्व अंगाने भोगीत आहे या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि जसे आकाश सर्व वस्तूस मिळून आहे त्याप्रमाणे ज्याला शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारा असे म्हणतो, त्याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे हे बुद्धिमान अर्जुना सहज विचार करून पाहिले तर विश्वतः चक्षु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणे कोठे आहेत. एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकले असे कळते, परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाण्याहून वेगळे आहे काय. त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे तेथ व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे. परंतु बोलण्याकरता व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. शून्य हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदूले
काढावे लागते. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दाने सांगायचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. अर्जुना, अद्वैताचे वर्णन करण्याकरता द्वैत अंगीकारले नाही तर गुरुशिष्याच्या संवादाला पूर्णपणे गुरुशिष्याच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. अर्जुना, म्हणून श्रुतीने देवाच्या द्वैताच्या साह्याने श्रुतीने द्वैताच्या साह्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ते ज्ञेय ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकार मात्रामध्ये व्यापून आहे तोच प्रकार आता ऐक. तरी अर्जुना, हे ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते, ज्याप्रमाणे कापरामध्ये सुगंध कापूर होऊन बसतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन बसते. फार काय सांगावे अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे. परंतु सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर सोने हे जसे सोन्यासारखे आहे. हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. परंतु आकाश हे जसे अवकाश घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळीप्रमाणे झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार होऊन जे विकारवान झाले नाही. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियासारखे आणि सत्वरजादी गुणांसारखे असल्याचे वरून दिसते खरे, परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असली तरी ती गोडी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिय यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज. ते कसे तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे. अर्जुना, या उघड मराठी भाषेत सांगावयाचे म्हटले तर तू गुणेंद्रियापासून वस्तूचे वेगळेपण समज. नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ते कधीही गुण होत नाही आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. अर्जुना, एवढ्यामुळे अज्ञानी लोकांच्या मनाला असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. पण अर्जुना, त्या वस्तूचे त्या गुणाला धारण करणे हे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते, अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो, पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जसे मृगजळाला धारण करतात. अर्जुना, त्याप्रमाणे वास्तविक संबंधा वाचून या सर्व विकारांनी ते निर्गुण ब्रह्म आधार होते. म्हणून विकारास आधार आहे हे म्हणणेही व्यर्थ आहे, कारण ते ब्रह्माच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणाचा भोग घेणे होय. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग याचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे असे बोलू नये. अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म चराचर भूतांमध्ये असते त्या प्रकारच्या अविनाशी रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे असे समजावे. जे एक
आत व बाहेर जे एक जवळ व दूर आहे इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही. अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याचप्रमाणे जे सर्व बाजूंनी पूर्ण आहे, स्वेदजादी करून वेगवेगळ्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीची न्यूनता नाही, हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो गागरीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असतानाही चंद्रबिंबास अनेकता येत नाही, मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते, त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसं समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूताकाराला आधार आहे. बाल्य, तारुण व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड असते, सायंकाल, प्रातःकाल व मध्यान्हकाल या क्रमाने संबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही, हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीच्या काली ज्यास ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तीकाली ज्या विष्णू या नामाला प्राप्त होते आणि मग हा जेव्हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळीस ज्यास रुद्र असे म्हणतात आणि रजसत्व तमादी 3 गुण देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य होऊन राहते. आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय, याबद्दल वेदवचन प्रमाण आहे. जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राला अमृत देणारे आहे, ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात, ज्याच्या उजेडाने तारे प्रकाशले जातात, ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो, जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे, जे मनाचे मन आहे, जे डोळ्यांचा डोळा आहे, जे कानांचे कान आहे व वाचेची वाचा आहे, जे प्राणांचे प्राण आहे, जे गतीचे पाय आहेत व ज्याच्यामुळे कर्माची घडणे होते. अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो, ज्याच्या योगाने संहार नाश करतो, जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो, जे ब्रह्मवायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे, हे राहू दे, हा सर्व जगदरूपी भास ज्याच्या योगाने भासतो. फार काय सांगावे अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्वच आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही, जे पाहिल्याबरोबर दृश्य दृष्टा हे सर्व ऐक्यभावाने एक होऊन जातात, मग ते ब्रह्मच ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान यांनी जाणले जाणारे ठिकाण तेही ब्रह्मच आहे. ज्याप्रमाणे हिशेब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनाधिक हे ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार नाही, हे असो जे सर्वांच्या अंतःकरणात असते. हे सुजान अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणे व्यक्त करून दाखवले. त्याप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यावर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांना दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. तुझी बुद्धी पुरे म्हणेन तृप्त होईस तोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही चांगले वर्णन केले. आणि अर्जुना, आत्ताच विचारांच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात, ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला, अर्जुना, ते शेवटी हाच विचार जाणून आपला मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात. अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज. सर्व होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा आहे. डोंगराच्या कड्याला जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्याकरता जशी माच बांधावी अथवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव घालावी, सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आला नसता. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. मुलाला जेव्हा जेवायास घालावयाचे असते तेव्हा एक घास वीर ठिकाणी
करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. तुझी ग्रहणशक्ती पाहून एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान असे आम्ही हे 4 भाग केले. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. आता त्या ब्रह्माच्या 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व ब्रह्म एकच ब्रह्मच आहे असे सांगूनही संपवणार नाही, तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. एकाच ब्रह्माचे आत्मा व अनात्मा असे भाग सारखे करून सांगू. परंतु तू मात्र एवढे कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजेस. ते मागणे हे की तू आपल्या स्वतःस कानाचे नाव ठेव. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला योग्यतेचा आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो, ऐक. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्त्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तर दिवस आणि रात्र ही जशी दोन्ही बरोबर चालणारी आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक आहे नाही तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमीच जडलेली असते, किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस व हे असार भूस व साररूप दाणे यासह वाढते, त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे, आणि ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. ह्यास ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. अर्जुना, केवळ जी सत्ता तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय व सत्वादी तिन्ही गुण हा समुदाय प्रकृतीपासून झाला असे समज, आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे. तेथे अगोदरच इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग त्या जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तूच्या नादी लावतात. ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल, तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवावयाचे, अर्जुना, या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात. आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथवते. नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करून घेते. इच्छेने उत्तेजित झालेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या प्रेरणांवरून क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात. आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे या तिन्हांच्या समुदायाने प्रकृती कर्मपुरूप होते, परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल त्यासारखी ती बनते. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे. जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे, व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्टपतीची समजावीत. बरे, याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदुःख होय. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते. त्या दोहींचा भोग पुरुषाला होतो असे म्हणतात. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष ते भोगतो. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगावयास लागला असता तो अघटित आहे, कारण या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयता खातो. या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोंचा संबंध नसतो आणि त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको हे जग प्रसविते. हे आश्चर्य ऐक.
कारण की तो पुरुष अंगहीन, निराकार, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना पुराण, अति म्हाताऱ्याप्रमाणे अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसंक नाही. फार काय सांगावे, तो अमुक एक आहे असा त्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव ही काही नाहीत. अर्जुना, त्याच्या ठिकाणी काहीच नाही. तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज, पण अशासही सुखदुःखे भोगावी लागतात. तो पुरुष तर अकर्ता, द्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती याला भोगावयाला लावते. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते. मग या प्रकृतीला गुणमयी हेच नाव आहे. फार काय सांगावे. प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे. ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल करावयास लावतो. हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेही हिच्यामुळे प्रेमळ आहे. हिच्यामुळे इंद्रिये आपल्या कामात तरबेज आहेत. मन हे नपुसंक नाही काय, पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगविते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्व कृती चमत्कारिक आहे. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार तयार केले आहेत. ही प्रकृती कामरूप वेलाचा मांडव आहे. ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला दवी माया हे नाव प्रसिद्ध आहे. ही शब्दसृष्टीची वाढ आहे. ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारे टोळधाड आहे. कला येथूनच झाल्या आहेत, विद्या हिनेच केल्या आहेत. हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यात प्रसरली आहे. हीच नादाची टाकसाळ आहे. हीच म्हणजे शब्द मात्र हिच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे, सर्व खेळ हिचाच आहे. जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत. असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे. ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारी आहे व संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संचार करून कालक्रमणा करीत आहे. हिच्या सौभाग्याच्या विस्ताराबद्दल मोठेपणा एवढा आहे म्हणून ही त्या अनावराला आपल्या आटोक्यात आणते. त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. त्या स्वतःसिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते. त्या निराकाराचा आकार आपण म्हणते. त्याचे राहणे व राहण्याचे ठिकाण आपणच होते. ही त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती आणि त्या कुलरहिताची ज्योती आणि गोत देखील प्रकृती होते. ही त्या निराकार पुरुषाचा आकार होते. त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते. त्या अहंकार रहित पुरुषाचाही अहंकार होऊन राहते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषांचे ही प्रकृती लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषांचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषांचे मन व बुद्धी ही प्रकृती होते. त्या नामरहितेचे नामही होते. त्या नामरहिताचे नामही होते. त्या जन्मरहित पुरुषाचा जन्मही होते. त्याची क्रिया कर्मही आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्ररहिताचे नेत्रही होते. त्या भावातीताचे भावही होते. त्या अवयवरहित पुरुषाचेही अवयव होते. फार काय सांगावे, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणाने अविकारी जो पुरुष त्याला विकारी करते. तेथे जे पुरुषपण आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आले आहे. ज्याप्रमाणे चंद्र ओसेस पडतो म्हणजे तेजोहीन होतो, अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो, अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन दिवस करतात. गायीच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असतात जसे त्याचे देश दिसत नाही. राजा शत्रूच्या अधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या अधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुक्तो. जागृत पुरुष जसा स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते.
ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सापडला जातो, जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते तेव्हा तो स्वभावतः जन्मशुद्ध व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे तडाखे बसतात. पण अर्जुना, ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घन मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात, अथवा पाणी हल्ले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. आरशाच्या जवळपणामुळे पाहणाऱ्या मुखाला दुसरेपण येते, अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो, त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः जन्म नसून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते, एरवी तो जन्म पावत नाही. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो, त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहे तसे समज. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाही तसे समज. त्याचे जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींचा जो संबंध असतो त्याला कारण पुरुषाची ही गुणसंगती ही होय. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे, परंतु जुईच्या वेला जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे. प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहात जात नाही. प्रकृती होते व जाते, परंतु हा आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हा हिचा नवरा आहे. अर्जुना, अनंत कालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पंताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे आणि आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो आणि देहामध्ये परमात्मा आहे. अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वंदता आहे तो वस्तुतः हाच पुरुष आहे. अशा उपद्रष्टानुमंता च भरता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. उपदृष्टानुमंता च कर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, यथा प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती सरतेच्या तटी मेरू हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नैने. प्रकृती होय जाणे हा तो असतुची आहे, म्हणून आ ब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती येणे जे याची या सत्ता जगविये, या लागी ये वरयतु हा. अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी, तिया रिगती ययाचा पोटी कल्पांत समयी. हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोल लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाते. पैया देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी, बोलिले ते अवधारी यया तेची. असा प्रकृती परोवता एक आथी पंडुसुता, ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुषो हा पै. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो,
हा देह व ही त्याची छाया पलीकडे दिसते ते पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे आहे. अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला तो शरीराच्या संगतेने सर्व कर्मे करी नाका, परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. देह असताना तो जो त्या देहाच्या मोहाने बोलविला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यास असा एक लोकोत्तर उपचार करवतो. परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत, ते ऐक. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्म मिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन 36ही अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. त्या आत्मभावाच्या पोटात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपणच आपल्याला पाहतात. आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे चित्त देतात, आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून पाहतात. या प्रकारांनी सर्व संसार भय खरोखर निस्तरतात. परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात, जे हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात आणि त्या गुरुमुखातील अक्षरावरून आपला जीव ओवाळून टाकतात. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणावयाला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत पहा. आता याविषयी फार बोलणे पुरे. सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूपी लोणी तुला देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू. इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले, वाऱ्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा येतात याप्रमाणे क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात सर्व प्राणी उत्पन्न होतात. अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना मृगजळ हा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, अथवा पर्जन्याच्या क्षारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर या उभयतांच्या मिलाफाने उत्पन्न होते असे समज. अर्जुना, याकरता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे. असा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणाराच भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावे देखील निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत, या सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत. अर्जुना, असे पाहून जर तू आपल्या पोटात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म केले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यावयाचे नाही. अनेक कारणांमुळे लांब, वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या प्रकारची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असे नका, पण ते बोरीचे यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे पाणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असेल तरी प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यांना व्यापून असणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे. निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एकच परमात्मा आहे. अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वांगात तो परमात्मा आहे.
ज्याप्रमाणे घागरीत व मठात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी यांना व्यापून टाकणारी जी वस्तू ती एकसारखी आहे. ज्याप्रमाणे बाहुभूषणाधिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयुराधिक अलंकाराची आठणी केली असता तसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूतभास नाश पावणारा आहे, पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्मरहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानामध्ये चांगला डोळस आहे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहे त्यामध्ये तो डोळस आहे, ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे. कारण की देह हा गुण व इंद्रिय यांची राहण्याची धोकटी आहे. देह हा 3 धातूंनी बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समवाय आहे. तो वाईट व भयंकर आहे. हा देह म्हणजे उघड 5 नळ्या नाग्यांची इंगळी आहे. जीवास लागलेली ही 5 प्रकारची आगच आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे हरणाचे घरच सापडले आहे. त्याप्रमाणे देहात हा जीव असा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही. येथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खाची स्थिती सांगितली व या योगीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषांचे वर्णन करतात. परंतु ज्ञानी पुरुष देहात असताना आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात करून घेत नाही. आणि अर्जुना, शेवटी तो येथे मरणानंतर ब्रह्मस्वरूपात मिळतो. अनेक कोट्यावधी जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या बाह्य स्वरूपातून बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात, जे आकाररूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे ब्रह्म नावाची पलीकडची कड आहे, जे परब्रह्म तुर्यावस्थेचे मध्यघर आहे. ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षासुद्धा सर्व साध्य छे ते विश्रांतीला येतात. भूतांच्या भिन्नप्रमाणे ज्याची बुद्धी भिन्न होत नाही, त्याला सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज सारखे असते, तसा तो ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. अर्जुना, अशा समत्वाने पाहत असता जो जगतो तो खरोखर जन्ममरणाच्या अधीन होत नाही, म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो, कारण की त्याचा अभेदभावरूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे. आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिय व सर्व कर्मेंद्रिय ज्यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असे जो खरोखर जाणतो. घरातील माणसे घरात वागतात, घर काही एक करीत नाही. आकाशात ढग धावतात पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्माच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्माचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे आत्मा हा खांबासारखा असतो, केवळ आधारभूत असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही. अशा निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल, त्यावेळी ब्रह्मसंपन्न होता येईल. जसा लाटा पाण्यावर, परमाणूंचे कण जसे पृथ्वीवर, किरणे जशी सूर्यमंडलावर, अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव, अथवा मनाच्या ठिकाणी सर्व जशा कल्पना, तशा एका अग्नीच्या ठिकाणी सर्व जशा ठिणग्या, त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत. हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील, खरोखर अनुभवाला येईल, त्यावेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे, त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. अर्जुना, अशा रीतीने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. अरे, चूळ भरावयास असे अमृत मिळाले, अथवा ठेवा जसा डोळ्यांनी पाहावा, त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुषाचा विचार तुला मिळालेला प्रकृती पुरुष विचाराचा
तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे, म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा. ते आत्ताच नाही तर यानंतर. आता त्या एक दोन गोड गोष्टी तुला सांगितल्या जातील तर तू मनाला जामीन दे आणि मग ते त्या घे, असे देवाने म्हटले. मग बोलावयास प्रारंभ केला तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथ अवधानाचे चिकेले सर्वांगे रे. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, अशा स्वरूपाचा तो आहे असे समज. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्यच आहे. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो ते दुसऱ्याच्या दृष्टीने. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही. तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब म्हणतात. त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे. त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वाऱ्याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय? अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालावायचा? आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडावायचा? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीमध्ये देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यामध्ये जे सादृश्य, तेच सादृश्य अर्जुना आत्मा व देह यामध्ये आहे असे समज. रात्र व दिवस, सोने व कापूस यामध्ये जितके अंतर आहे, तसा असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. कालरूपी अग्नीच्या रुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. माशी आपले पंख फडफडावते तितक्या कालातच हा नाश पावतो. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. वरील या दोन परिणामांना जर तो चुकला तर तो किडांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो स्वभावता नित्य व सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागरहित नाही अथवा भागसहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही किंवा लठ्ठ नाही. तो अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही. तो प्रकाशयुक्त नाही आणि प्रकाशरहित नाही. थोडा नाही आणि पुष्कळही नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित आहे अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट नाही, तो अप्रकट नाही. तो आत्मा असल्याने आनंद नाही अथवा आनंदरहित दुःख नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. तो कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सृष्टीचा संहार झाला तरी त्याचा नाश होत नाही. हा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. तो अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही. त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही. हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे यठाच्या आकारात सापडलेल्या आकाशात मठाकाश म्हणण्यासारखे आहे. मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात. पण अर्जुना, तो आत्मा देहाकृती घेत नाही अथवा टाकत नाही, तर जसाच्या तसाच असतो. आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात जातात असे समज. म्हणून या शरीरात आत्मा काही करीत नाही व करवित नाही व सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही.
याकरता तो स्वरूपाने उणेपणास अथवा पुरेपणास वश होत नाही. हे असो, तो देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. अर्जुना, आकाश कोठे नाही व हे कोणत्या ठिकाणी प्रवेश करीत नाही, परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही, तसा आत्मा सर्वत्र देहात आहेच. परंतु पहा, तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे असे वारंवार जाणावे. ते हे की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघातरहित असा ओळखावा. लोहचुंबक हा आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवितो, पण लोहचुंबक हा लोखंड नाही. तसे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यामध्ये अंतर आहे. दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते, परंतु दिवा व घर यात स्वभावता अतिशय अंतर आहे. अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नी आहे, पण अग्नी काही काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच देह व आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाहशील. हे सर्व राहू दे. आकाशातून जसा एकटा सूर्य वेळोवेळी त्रैलोक्य प्रकाशित करतो, त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला प्रकाशक आहे. या उपर आता या संबंधाने काही विचारू नका, शंका घेऊ नका. हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, ती बुद्धी डोळस की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते. या दोन्हीचे अंतर समजण्याकरता चतुर्पुरुष ज्ञानी पुरुषाची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याचकरता शांतिरूप संपत्ती मिळवतात. शास्त्ररूपी धुत्या गायी घरी पोचतात. योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच आशेने करावे लागते. शरीरादी सर्व गोष्टी तृणवत मानतात. जीवभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. मग अशा प्रकारांनी ज्ञानाकरता सायास करून अंतःकरणात स्थिर होतात. मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात, त्यांचे ज्ञान आम्ही आमच्या ध्यानाने ओवाळू. आणि पंचमहाभूतादिक अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे, ती शुकनलिका न्यायाप्रमाणे वास्तविक चिकटलेली नसतानाही चिकटलेल्यासारखी दिसते. हे तत्व जसे आहे तसेच ज्याला ठाऊक आहे. ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो, अथवा रुपयाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा, त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती, तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे मी म्हणतो. जे ब्रह्म आकाशातून मोठे आहे व जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्य उरू देत नाही. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार समतो जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे. अर्जुना, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळेच जाणण्यास राजहंसाप्रमाणे असतात, ते पूर्ण होतात. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास हा प्रकृतीपुरुष विचाराचा एक सर्व हिशोब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपला बोध त्या अर्जुनाला दिला. आणि कोण कोणाला देणारा आहे, कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला मी असे श्रीकृष्ण म्हणालेही, परंतु हे संबंध असलेले बोलणे राहू द्या. अध्याय 10 श्लोक 37 मध्ये. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलतो आहे? फार काय सांगावे. श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले, तथापि तो अर्जुन मनामध्ये अजूनही तृप्ती मानतच नव्हता. अधिकाधिक ज्ञान श्रवणाची इच्छा वाढवीत होता. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली. जेथे उत्तम स्वयंपाकीण असून जेवणारे भोक्ते मिळाले आहेत, तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो, महाराज तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी पाहून व्याख्यानात चौपाटीपेक्षा जास्त जोर आला. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे जमतात, अथवा जशी चंद्राने समुद्राला भरती येते, ज्याप्रमाणे श्रोत्यांच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे. संजय म्हणतो, आता देवाकडून सर्व विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी धृतराष्ट्रराजांनी ऐकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांतरसाने भरलेली कथा सांगितली. तो कृष्णार्जुनांचा संवाद ओविवद्य काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट
सांगून दाखवू. केवळ शांतरसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल, पण ती शृंगार रसावर ताण करेल अशी सांगितली जाईल. ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवेल व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सरेल, अशा रीतीने संपूर्ण सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू. माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्यावर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नाद ब्रह्मास डोबवतील. विषाचादी अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पाहणा फोडतील आणि शुद्ध अंतकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भारून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मा अनात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा हो. कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक हो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येऊ. परब्रह्म डोळ्यांना दिसो, सुखाचा उत्सव उदयाला येऊ व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन. एवढ्याकरता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून गीता ग्रंथातील प्रत्येक पदार्थाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे महाराज. त्या कृपेच्या साह्याने मी जितका बोलेन तितके तुम्ही मला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळीमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे म्हणून काही अडचण राहिली नाही. महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. त्याप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली म्हणून मी नवरसाचा वर्षाव करीन. फार काय सांगावे देवा. श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे प्रकृतिपुरुषविवेकनाम त्रयोदशोऽध्यायः. 34 श्लोक ओव्या 1169. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.